सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कधी विचार केलाय का स्वतःला तराजूत बसून आपल्या वजना एवढं दान देण्यामागे नेमकं काय रहस्य आहे? तुलादान केवळ एक विधी नाही, तो आहे अहंकाराचा त्याग, कृतज्ञतेची भावना आणि पुण्यप्राप्तीचा दिव्य मार्ग. राजे महाराजे ज्या दानाला सर्वश्रेष्ठ मानत होते, ते तुलादान आजही आपल्या संस्कृतीत तितक्याच भक्तीने केलं जातं. पण तुलादान का करतात? कोणत्या पुराणात याचा उल्लेख आहे आणि यामागचं खरं आध्यात्मिक महत्त्व काय आहे? चला आपण जाणून घेऊया तुलादानाचं अद्भुत आणि पुण्यदायी महत्त्व. पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजे मोठे मोठे यज्ञ करायचे. ते केल्यानंतर तुलादान अवश्य करायचे, कारण त्यांना माहीत होतं का करायचे, तर सत्ता संपत्ती कीर्ती हे सगळं क्षणभंगूर आहे, पण दानातून मिळणारं पुण्य आणि आशीर्वाद कायमस्वरूपी असतं, म्हणजे अक्षय असतं. तुलादानाचे महत्त्व, तुलाभार तुलादान हे हिंदू धर्मातील एक अतिशय पुण्यदायी आणि प्रभावी दान मानलं जाते. तुलादान म्हणजे काय? तुलादान म्हणजे व्यक्तीला तराजूत बसून तिच्या वजना एवढे धान्य, साखर, गूळ, सोने, चांदी, फळे किंवा इतर वस्तू दान करणं. याला तुलाभार असंही म्हटलं जातं. हे कोणत्या ग्रंथामध्ये आहे उल्लेख याचा? तर स्कंदपुराण, पद्मपुराण, मत्स्यपुराण, काही ठिकाणी दानखंडात याचा उल्लेख सापडतो. हे तुलादान कधी करतात? हे तुलादान 61व्या वर्षी म्हणजे वाढदिवस असतो 61 सोहळ्याच्या दिवशी सुद्धा केलं जातं. सहस्र चंद्र दर्शनाच्या वेळेस केलं जातं, किंवा मोठ्या आजारातून बरे झाल्यावर केलं जातं, किंवा मनोकामना पूर्ण झाली, एक मनोकामना आपण व्यक्त करायची देवासमोर आणि ती मनोकामना पूर्ण झाल्यावर हे तुलादान केलं जातं. लहान मुलाचं समजा 1 वर्षाचं असतं, 2 वर्षाचं असतं किंवा 5 वर्षाचं, तेव्हा सुद्धा एखाद्या वेळेस नवस करून केलं जातं. आणि शक्यतो हे काय होते, अक्षय तृतीया, गुरुवार, पौर्णिमा यासारख्या शुभ दिवशी तुलादान म्हणजे देवाला कृतज्ञतेने म्हणणं, हे सर्व तुझी कृपा आहे देवा. तराजू म्हणजे काय? संतुलन. जीवनात आपण घेतो जास्त आणि देतो कमी. तुलादान आपल्याला शिकवतं घेणं आणि देणं यामध्ये संतुलन असलं पाहिजे. अहंकाराचं वजन कमी करा, दानाचं वजन वाढवा. जेव्हा आपण तराजूत बसतो तेव्हा आपण स्वतःला देवाच्या न्यायासमोर उभा करतो. हे एक आध्यात्मिक संदेश आहे. हे तुलादानाची पद्धत कशी करायची, कसं करायची, काय काय नियम आहेत त्याचे, कोणते सोप्या नियमानं कसं करायचं? प्रथम काय करते, गणपती पूजन अर्चन करायचं. कुलदेवतेची इष्टदेवतेची संकल्प केला जातो, की संकल्प करायचं की हे मी आज तुलादान करत आहे देवा, तू माझ्याकडून सर्व करून घे, असं म्हणून आपण संकल्प करायचा त्या दिवशी. किंवा आपल्याला जे किंवा मनोकामना असलं तर मनोकामना सुद्धा त्या दिवशी व्यक्त करून दाखवायची. आणि त्या दिवशी संकल्प केल्यानंतर त्या व्यक्तीला तराजूत बसवायचं. तराजू आणले जातं, ते तराजूत व्यक्तीला बसवतात आणि वजना एवढी वस्तू ती दुसऱ्या ह्याच्यामध्ये, एका पारड्यामध्ये व्यक्तीला बसवायचं आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये वस्तू ठेवायचे. म्हणजे वजना एवढी वस्तू ठेवते त्या तिथं, आणि ती वस्तू गरजू लोकांना दान करतात. आशीर्वाद आणि मंगल प्रार्थना असते. दान करताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, दिखाऊपणा जास्त नको आहे, भावना महत्त्वाची असते. आता प्रश्न पडतो, कशाचं तुलादान करायचं? तर धान्याचं का करायचं? कारण अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे. आता त्याच्यामध्ये गूळ साखर जर केली तर काय, गोडवा वाढण्यासाठी. तिळाचं दान केलं तर काय, पित्रशांतीसाठी. म्हणजे मी एक जे वस्तू सांगितले त्याचे मी महत्त्व सांगते की कशासाठी करायचे. साखर मंगल कार्यासाठी किंवा गोडवासाठी. फळे काय, आरोग्यासाठी. सोने चांदी सामर्थ्यानुसार. आजच्या काळात काही लोक पुस्तके, शैक्षणिक साहित्य, कपडे किंवा आर्थिक मदतही करतात आजच्या आधुनिक युगामध्ये. अहंकाराचा त्याग करण्यासाठी आपण कितीही मोठे असलो तरी स्वतःला तराजूत बसून दान देणे म्हणजे काय, नम्रता दाखवणे. हे आध्यात्मिक महत्त्व आहे. वजना एवढे दान केल्यामुळे अनेक जन्माचे पाप नष्ट होते, असं आपल्या अध्यात्मामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे काय होते, पुण्यप्राप्ती होते. काही लोक वाढदिवस, 61वा सोहळा किंवा सहस्रचंद्र दर्शन यावेळी तुलादान करतात. त्याच्यामुळे काय होते, आरोग्य आणि आयुष्याची वृद्धी होते. एखादी मनोकामना पूर्ण झाल्यावर कृतज्ञता म्हणूनही तुलादान केलं जाते, म्हणजे संकल्पपूर्तीसाठी सुद्धा हे केलं जातं. जर तुम्हाला आपल्या संस्कृतीतील असेच पवित्र, आध्यात्मिक आणि अर्थपूर्ण सोहळे जाणून घ्यायचे असतील, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या कुटुंबामध्ये नातेवाईकामध्ये जरूर शेअर करा.
कारण परंपरा जपल्या तरच संस्कृती टिकते. तुमच्या घरी कधी तुलादान झालं आहे का? किंवा तुम्ही भविष्यात करणार आहात का? ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्या काळामध्ये का महत्त्व आहे? कारण काय, आजच्या समाजामध्ये गरिबी, भूक, शिक्षणाची कमतरता अशा अनेक समस्या आहेत. जर प्रत्येकाने वर्षातून एकदा तरी आपल्या सामर्थ्यानुसार तुलादानासारखं दान केलं, कित्येकाच्या आयुष्यामध्ये प्रकाश पडेल. तुलादान म्हणजे एक धार्मिक विधी तर पवित्र विधी आहे, त्यासोबत एक सामाजिक जबाबदारी पण आहे. एक दिवस आपण रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हाताने जाणार. मग मधल्या काळात किती साठवलं यापेक्षा किती दिलं हे जास्त महत्त्वाचं आहे. हा अंतर्मुख करणारा विचार आहे. तुलादान म्हणजे स्वतःला विचारणं, मी समाजासाठी काय केलं. हे जीवनामध्ये संतुलन सुद्धा महत्त्वाचं असतं. हे आपल्याला तुलादान कडून हा संदेश मिळतो. तराजू दोन्ही बाजूनी समतोल झाला की स्थिर राहतो. जीवनातही तसंच आहे. संपत्ती आणि सेवा, यश आणि नम्रता, आनंद आणि कृतज्ञता. तुलादान हा त्या संतुलनाचा सुंदर प्रतीक आहे.